Hello student. Today we are going to learn next part from chapter number 1. What we will learn today? आज आपण काय शिकणार? Today we will learn accounting process and difference between bookkeeping and accountancy. आज आपण अकाउंटिंग प्रोसेस कशी असते ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर बुककीपिंग आणि अकाउंटन्सी याच्यामधला जो डिफरन्स आहे तो देखील आपल्याला आज बघायचा. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, आज आपण अकाउंटिंग प्रोसेस बघतोय. त्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या ज्या टर्म्स असणार आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्ट येणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर्नल, लेजर, सबसिडियरी बुक अशा प्रकारे वेगवेगळ्या टर्म्स त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत. ह्या सर्व टर्म्स ज्या आहेत त्या पुढे जाऊन आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. जर्नलसाठी आपल्याला सेपरेट चॅप्टर असणार आहे, लेजरसाठी आपल्याला सेपरेट चॅप्टर असणार आहे, सबसिडियरी बुकसाठी आपल्याला सेपरेट चॅप्टर असणार आहे. त्यामुळे आज फक्त आपण वरवर बघणार आहोत की अकाउंटिंग प्रोसेस कशी असते. त्याच्यामध्ये ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्याच्या एकदम डिटेलमध्ये आज आपल्याला जाण्याची गरज नाही. हे मात्र तुम्ही आज या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो लेट्स स्टार्ट विथ अकाउंटिंग प्रोसेस. See, accounting process. First step is transaction, that is happening of transaction in the business. म्हणजे पहिली स्टेप काय असते की बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. देन व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? ट्रान्झॅक्शन मीन्स डीलिंग बिटवीन टू पार्टीज. फॉर एक्झाम्पल मेकिंग पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल टू एमएससीबी. आपण समजा इलेक्ट्रिसिटी वापरतो, मग एमएससीबी त्या बदल्यामध्ये आपल्याकडनं बिल चार्ज करते आणि आपण हे बिल एमएससीबी ला पेड करतो. ते पण काय झालं, एक प्रकारचं ट्रान्झॅक्शन. और परचेसिंग रॉ मटेरियल. आपला समजा बिझनेस आहे, मग आपण बिझनेससाठी रॉ मटेरियल काय करणार, परचेस करणार. मग रॉ मटेरियल आपल्या बिझनेसमध्ये येणार आणि आपल्याकडनं पैसे जाणार. दॅट इज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन. मग असे अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये होत असतात. ओके, म्हणजे पहिली स्टेप असते ते म्हणजे ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये होतं. दॅट इज हॅपनिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन दी बिझनेस. सेकंड, after happening of transaction, all that transactions are recorded either in journal or either in subsidiary book. म्हणजे जेवढे ट्रान्झॅक्शन झालेले असतील ते डे टू डे बेसिसवर, ऑन डे टू डे बेसिस ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड आयदर इन जर्नल और आयदर इन सबसिडियरी बुक. मग ते ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये रेकॉर्ड केले जातात किंवा सबसिडियरी बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. डिपेंड्स ऑन दी ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनवर डिपेंड आहे की जर्नल वापरायचं की सबसिडियरी बुक वापरायचं. मग तिकडे जर्नल म्हणजे काय, सबसिडियरी बुक म्हणजे काय, ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला सेपरेटली, म्हणजे त्या सर्व जर्नल, सबसिडियरी बुक यासाठी आपल्याला सेपरेट चॅप्टर्स आहेत. त्याचा आपण डिटेलमध्ये जो अभ्यास आहे तो नंतर करणारच आहोत. आता फक्त एवढंच आपल्याला प्रोसेस एक आपल्याला त्याची आयडिया आली पाहिजे की अकाउंटिंग म्हणजे नेमकी काय प्रोसेस असते, म्हणून ह्या स्टेप आपण इथे बघतोय. थर्ड, पोस्टिंग जर्नल एंट्रीज इन लेजर. सी, फर्स्ट इज ट्रान्झॅक्शन. All transactions to be recorded either in journal or either in subsidiary book. Then you have to post or you have to transfer entries of journal into ledger. आणि मग जर्नलच्या ज्या एंट्रीज असतात त्या आपण कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, लेजर अकाउंटला ट्रान्सफर करतो. कोणत्या अकाउंटला, लेजर. आता लेजर काय आहे त्याचं देखील आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे, त्यामध्ये मी डिटेलमध्ये आपल्याला आपण शिकणार आहोत. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, first is transaction, thereafter journal or subsidiary book, thereafter ledger. Fourth is preparing trial balance. All closing entries of ledger are transferred to trial balance. म्हणजे आपण जेव्हा लेजर तयार करणार, लेजरच्या ज्या क्लोजिंग एंट्री असतात त्या सर्व ट्रायल बॅलन्स मध्ये काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. Next, making adjustment. And after preparing trial balance, you have to make adjustment entries. आणि काही ऍडजस्टमेंट एंट्रीज आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात, त्या आपल्याला इथे कंप्लीट करायच्या आहेत. दॅट इज स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 6, preparing profit and loss account. Step number 6 is preparing profit and loss account and balance sheet.
ह्या स्टेपमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि बॅलन्स शीट तयार करतो. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. By preparing profit and loss account, you are able to know either there is profit or loss to the business, and also you are able to know amount of profit or loss to the business. म्हणजे जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, ते तयार केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्या बिझनेसला प्रॉफिट झालेला आहे का लॉस झालेला आहे, आणि जर प्रॉफिट झालेला आहे तर तो किती झालेला आहे ते देखील आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून ते कळतं. इथपर्यंत म्हणजे ट्रायल बॅलन्स किंवा मेकिंग एंट्रीज हे तयार केल्याने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस किती झालेला आहे ते कळत नाही. म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला करेक्ट अमाऊंटची प्रॉफिट अँड लॉस आहे किती आहे ते कुठे कळतं? आफ्टर प्रिपेरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड अनदर दॅट इज बॅलन्स शीट. बाय प्रिपेरिंग बॅलन्स शीट you are able to know the value of asset and the amount of liability. म्हणजे बॅलन्स शीट तयार केल्यामुळे आपल्याला काय कळतात? दोन गोष्टी कळतात की आपल्या बिझनेसची असेट्स किती आहे, दॅट इज प्रॉपर्टी किती आहे, अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ असेट ऑफ अवर बिझनेस. म्हणजे आपल्या बिझनेसचे जे असेट्स आहेत, आपल्या बिझनेसची जी प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला काय तयार केल्यानंतर कळतं? बॅलन्स शीट तयार केल्यानंतर कळतं. And not only asset, you are also able to know the amount of liabilities over the business. म्हणजे आपल्या बिझनेसवर लायबिलिटी किती आहे, कर्ज किती आहे हे देखील आपल्याला काय तयार केल्यानंतर कळतं? बॅलन्स शीट तयार केल्यानंतर कळतं. म्हणजे बॅलन्स शीट आपल्याला दोन गोष्टी शो करतं, दॅट इज व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड अमाऊंट ऑफ लायबिलिटी. म्हणजे आपल्या बिझनेसचं असेट किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला बॅलन्स शीट मध्ये कळतं. त्याचबरोबर लायबिलिटी किती आहे म्हणजे आपल्या बिझनेसवर कर्ज किती आहे ते देखील आपल्याला बॅलन्स शीट मध्ये कळत असतं. अँड नेक्स्ट इज अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, सो आफ्टर प्रिपेरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, नेक्स्ट स्टेप इज दॅट इज अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, म्हणजे आता जे आपण फायनान्शियल स्टेटमेंट आपण ज्या तयार करणार, म्हणजे बॅलन्स शीट असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बेसिकली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज कॉल्ड ॲज अ इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट इज कॉल्ड ॲज अ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं, त्याचं अनालिसिस केलं जातं आणि वेगवेगळे रिपोर्ट तयार केले जातात. अँड ऑल दॅट रिपोर्ट्स आर प्रेझेंटेड टू दी ऑथॉरिटीज, हायर ऑथॉरिटीज. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जाईल, बॅलन्स शीट तयार केलं जाईल, त्याचं अनालिसिस केलं जाईल, त्याचं इंटरप्रिटेशन केलं जाईल आणि इंटरप्रिटेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट तयार केले जातील आणि ते रिपोर्ट मग जे हायर ऑथॉरिटी असतात त्यांच्याकडे दिले जातील फॉर डिसिजन मेकिंग. ओके, सो दिस इज प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. ही कसली प्रोसेस आहे? पूर्ण अकाउंटिंग. सी द स्टेप्स. फर्स्ट, हॅपनिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. सेकंड, recording that transaction in journal or subsidiary book. Third, recording or posting journal entries in ledger. Fifth, preparing trial balance. Fifth, making adjustment entries. Sixth, preparing profit and loss account and balance sheet. And seventh, analysis and interpretation of financial statement. म्हणजे एकूण किती स्टेप येतात? देर आर टोटल 7 स्टेप्स इन अकाउंटिंग प्रोसेस. अकाउंटिंग प्रोसेस मध्ये टोटल 7 स्टेप येतात. व्हॉट इज नेम ऑफ अवर सब्जेक्ट? बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. सी, देर आर टोटल 7 स्टेप्स इन अकाउंटिंग प्रोसेस. आलं लक्षात? अकाउंटिंग प्रोसेस मध्ये एकूण किती स्टेप आहेत? 7 स्टेप्स आहेत. पण त्यापैकी ज्या पहिल्या 3 स्टेप्स आहेत, दॅट इज ट्रान्झॅक्शन, recording that transaction in journal and posting journal entries in ledger. बघा, हे जे 3 स्टेप आहेत ना, ह्या ज्या 3 स्टेप आहेत, ह्या 3 स्टेप, दिस 3 स्टेप्स, ह्या ज्या 3 स्टेप आहेत ते कशामध्ये येतात? बुक किपिंग. हे कशामध्ये येतात? बुक किपिंग. बुक किपिंग मध्ये येतात. ओके, हे कशामध्ये येणार आहे? तुमचे बुक किपिंग, बीके बुक किपिंग मध्ये, दॅट इज जर्नल अँड लेजर. अँड फ्रॉम ट्रायल बॅलन्स आणि इकडनं युअर ॲक्च्युअल अकाउंट, अकाउंटन्सी स्टार्ट फ्रॉम ट्रायल बॅलन्स. आणि अकाउंटन्सी ॲक्च्युअल मध्ये कुठून स्टार्ट होते? तुमची ट्रायल बॅलन्स पासून चालू होते. ओके, सो
bookkeeping is a part of accountancy. Bookkeeping is a part of accountancy. जी टोटल झाली तुमची अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग प्रोसेस. आणि बुककीपिंग मध्ये फक्त त्यामधल्या दोनच प्रोसेस येतात, एक म्हणजे जर्नल अँड लेजर. आणि ट्रायल बॅलन्स पासून जे तुम्ही लिहिता ते सर्व कशामध्ये येणार आहेत, अकाउंटन्सी मध्ये येतं, ते अकाउंटिंग मध्ये येतं. हा लक्षात. तो बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग प्रोसेस. इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग प्रोसेस. म्हणजे बुक किपिंग इज अ स्मॉल पार्ट ऑफ अकाउंटिंग प्रोसेस. म्हणजे अकाउंटिंग प्रोसेस मध्ये बुक किपिंग आलं. हा लक्षात. ही पूर्ण अकाउंटिंग प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये बुक किपिंग तर आलंच. म्हणजे अकाउंटिंग प्रोसेस इज अ वायडर टर्म. अकाउंटिंग प्रोसेस, अकाउंटिंग काय आहे तुमची वायडर टर्म आहे. ती टर्म जी आहे ती मोठी आहे. त्याच्यामध्येच बुक किपिंग हे काय असतं, इन्क्लुडेड असतं. Okay, so there are total 7 steps. Transaction, second is journal or subsidiary book, thereafter ledger, thereafter trial balance, thereafter making adjustment entries, thereafter preparation of profit and loss account and balance sheet, and 7, that is last one, analysis and interpretation of financial statement. Okay, so in this way there are total 7 steps in accounting process. See the next, distinguish between bookkeeping and accountancy. Here there are 3 columns. First is point, bookkeeping and accountancy. First point is meaning. Bookkeeping, it is process of recording financial transaction in the books of account systematically. We have already learned meaning of bookkeeping. Bookkeeping means process of recording financial transactions in the books of account. So whenever any financial transaction or business transaction happens in the business, that transaction was recorded in the books of account. म्हणजे जेव्हा बिझनेसमध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा ते बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केलं जातं. तेही सिस्टमॅटिकली रेकॉर्ड केलं जातं आणि त्यालाच आपण बुक किपिंग असं म्हणतो. सो बुक किपिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन और बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट सिस्टमॅटिकली. Accountancy, it is related with recording, classifying, summarizing, analyzing and interpreting the financial data. आताच आपण अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग प्रोसेस बघितली आणि त्यामध्ये आपण बघितलं बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. बुक किपिंग इज अ वन पार्ट ऑफ अकाउंटन्सी बिकॉज रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इज रिलेटेड विथ बुक किपिंग. But what is given in accountancy, it is related with recording because bookkeeping is a part of accountancy. म्हणजे त्यामध्ये रेकॉर्डिंग पण इन्क्लूड आलं. दॅट इज रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन अकाउंटन्सी. अकाउंटन्सी मध्ये हे सर्व इन्क्लूड आहे. काय आहे, सर्व इन्क्लूड आहे. दॅट इज रेकॉर्डिंग. इट मीन्स बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. हे आपण आधीच बघितलं. क्लासिफाईंग अँड ऑल रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स or all recorded entries are then classified in a separate account. आणि जेव्हा आपण अकाउंट रेकॉर्ड करतो ते सर्व अकाउंट नंतर आपण क्लासिफाय करतो. प्रत्येक अकाउंट किंवा प्रत्येक एंट्रीची आपण सेपरेट अकाउंट तयार करतो. ते कसं तयार करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. म्हणजे तिकडे क्लासिफिकेशन केलं जातं. देअर आफ्टर समरायझिंग, आणि नंतर आपण त्याचं समरायझेशन केलं. बघा नंतर आपण त्याचे ट्रायल बॅलन्स पण बनवलं होतं. येस, प्रिपेरिंग ट्रायल बॅलन्स इज नथिंग बट समरायझेशन ऑफ अकाउंट. म्हणजे अकाउंटिंग जे असतं त्याचं आपण समरायझेशन करतो. सर्व अकाउंटची जी टोटल असते ती नंतर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये घेतो. त्याला म्हटलं जातं समरायझिंग. अनालायझिंग अँड इंटरप्रेटिंग दी फायनान्शियल डेटा अँड ऑन द बेसिस ऑफ ट्रायल बॅलन्स वी प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वी प्रिपेअर बॅलन्स शीट. आलं लक्षात. मग त्या बेसिसवर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, बॅलन्स शीट तयार करतो आणि त्याचं अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन केलं जातं. आणि अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करून त्याचे वेगवेगळे रिपोर्ट तयार केले जातात आणि ते रिपोर्ट नंतर हायर ऑथॉरिटीकडे डिसिजन मेकिंगसाठी दिले जातात. सो अकाउंटन्सी इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफिकेशन, समरायझिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रेटिंग द फायनान्शियल डेटा.
म्हणजे ह्यामध्ये बीके म्हणजे बुक किपिंग देखील इन्क्लूड असतं. अकाउंटन्सी मध्ये बुक किपिंग काय आहे, इन्क्लूड आहे. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. Stages. Bookkeeping is a primary stage in the accounting. It is the base for accounting. So bookkeeping is the primary stage. म्हणजे ही पहिली स्टेज असते. बघा आपण स्टेप बघितल्या. What is first step? Transaction, thereafter journal, thereafter ledger. त्या 3 स्टेज ज्या होत्या त्या कशामध्ये होत्या, बुक किपिंगच्या होत्या, म्हणजे त्या प्रायमरी स्टेज आहे. अँड आफ्टर लेजर नेक्स्ट स्टेप इज अ प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स अँड युअर ॲक्च्युअल अकाउंटन्सी स्टार्ट फ्रॉम ट्रायल बॅलन्स. म्हणजे खरं जे अकाउंट आपण म्हणतो ते कुठून स्टार्ट होतं, ट्रायल बॅलन्स पासून स्टार्ट होतं. लेजर पर्यंत बुक किपिंग म्हटलं जातं आणि ट्रायल बॅलन्स पासून त्याला अकाउंट म्हटलं जातं. म्हणजे पहिलं स्टेप तुमची जी असते प्रायमरी काय होतं, आधी काय करावं लागतं, तुम्हाला बुक किपिंग करावं लागतं. बुक किपिंग केल्यानंतर बुक किपिंगचा जो काही डेटा आहे ऑल दॅट डेटा कॅन बी यूज फॉर अकाउंटन्सी. बुक किपिंगनी समजा रेकॉर्डच केलं नाही तर अकाउंटन्सी बनणार आहे का, बनणार नाही. अँड देअरफॉर बुक किपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. अकाउंटिंग मधली ती प्रायमरी स्टेज आहे. म्हणजे सुरुवातीला बुक किपिंग असतं आणि अकाउंटन्सी त्याच्या नंतर येतं. Apart from primary stage, it includes secondary stage of analysis and interpretation. And accountancy is a wider term. It includes primary stage of bookkeeping and also includes secondary stage of analysis and interpretation. म्हणजे अकाउंटन्सी मध्ये तुमचं बुक किपिंग ही जी प्रायमरी स्टेज आहे ती देखील इन्क्लूड असते आणि त्याचबरोबर जी सेकंडरी स्टेज आहे अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल डेटा ती देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. पुन्हा लक्षात ठेवा अकाउंटन्सी मध्येच बुक किपिंग इन्क्लूड असतं आणि म्हणून इथे सांगितलंय अपार्ट फ्रॉम प्रायमरी स्टेज. अपार्ट फ्रॉम प्रायमरी स्टेज म्हणजे ह्या अकाउंटन्सी मध्ये प्रायमरी स्टेज इन्क्लूड असतेच, पण त्याचबरोबर त्यामध्ये सेकंडरी स्टेज देखील असते. म्हणजे अकाउंटन्सी मध्ये प्रायमरी स्टेज प्लस सेकंडरी स्टेज अशा दोन्ही स्टेज काय असतात, इन्क्लूड असतात. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह. The objective of bookkeeping is to keep record of all financial transactions in proper and systematic manner. What is bookkeeping? Recording financial transactions in the books of account systematically. So main objective of bookkeeping is to keep the permanent record of all financial transactions in systematic manner. मग बुक किपिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, आपल्याला बुक किपिंग का करावं लागतं की आपले जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन असतील त्याचा सिस्टमॅटिक एक प्रॉपर रेकॉर्ड आपल्याकडे असला पाहिजे, म्हणून आपण बुक किपिंग करत असतो. अकाउंटन्सी. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट ऑथॉरिटीज दॅट इज मॅनेजर. So what is objective of accountancy? The objective of accounting is to prepare the financial statement. बघा आपण स्टेजेस मध्ये बघितलं, लेजर नंतर आपण काय तयार केलं, ट्रायल बॅलन्स, अँड देअर आफ्टर वी हॅव प्रिपेअर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आलं लक्षात, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केली. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट. आणि आपण इन्कम स्टेटमेंट आणि फायनान्शियल स्टेटमेंट तयार केल्या. सो प्रिपेअरिंग इन्कम स्टेटमेंट अँड फायनान्शियल स्टेटमेंट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी. म्हणजे आपल्याला इन्कम स्टेटमेंट तयार करायचे असतात, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचे असतात आणि त्यासाठी अकाउंटन्सी केली जाते. आता इन्कम स्टेटमेंट का तयार केली जाते, टू नो अमाऊंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. आणि फायनान्शियल स्टेटमेंट का तयार केली जाते, टू नो द व्हॅल्यू ऑफ असेट अँड टू नो द अमाऊंट ऑफ लायबिलिटी. त्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंट तयार केली जाते. आणि फक्त फायनान्शियल स्टेटमेंट किंवा इन्कम स्टेटमेंट तयार केली म्हणजे काम झालं का, नाही. फर्दर वी कम्युनिकेट दॅट रिझल्ट टू अवर ऑथॉरिटीज. म्हणजे तिकडे अनालिसिस केलं जातं, त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं आणि अनालिसिस इंटरप्रिटेशन करून त्याचा जो काही डेटा आहे, त्याचा जो काही रिझल्ट आहे ते आपले जे हायर ऑथॉरिटी असतील, मॅनेजर्स असतील त्यांच्याकडे दिला जातो फॉर डिसिजन मेकिंग.
Next is analysis. The process of bookkeeping does not require any analysis. म्हणजे bookkeeping मध्ये आपल्याला analysis करण्याची गरज पडत नाही. Accountant uses bookkeeping information to analyze and interpret the data and then compiles it into reports. Here, in accountancy, analysis of data is required. अकाउंटन्सी मध्ये काय केलं जातं, बुककीपिंगचा जो काही रेकॉर्ड आहे त्याचं अनालिसिस केलं जातं. त्या बेसिसवर वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट तयार केले जातात आणि त्या अकाउंटच्या बेसिसवर वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट तयार केले जातात. So analysis is not required in the case of bookkeeping, but analysis is required in the case of accountancy. अकाउंटन्सी मध्ये अनालिसिस गरजेचं असतं, बुककीपिंग मध्ये अनालिसिस आवश्यक नसतं. Next is responsibility. Junior staff is responsible for keeping record. In bookkeeping, as bookkeeping is a primary stage, and in bookkeeping you have to just record transaction. Bookkeeping मध्ये आपल्याला फक्त transaction record करायचे and therefore that work is generally handled by the junior staff. आणि म्हणून ते जे काम असतं ते शक्यतो कोणाला दिलं जातं, ज्युनियर स्टाफ कडे दिलं जातं किंवा ज्युनियर एम्प्लॉई कडे दिलं जातं. Senior staff is responsible for keeping accounts. Accounting is someone critical job. अकाउंटिंग थोडंसं क्रिटिकल असतं, बुककीपिंग सोपं असतं आणि अकाउंटिंग थोडंसं कठीण असतं. आणि म्हणून अकाउंटिंगचं जे काम असतं ते जनरली कोणाकडे असतं, सिनियर स्टाफकडे दिलं जातं. आउटकम. बुककीपिंग बेसिकली रिझल्ट्स इन जर्नल अँड लेजर. बुककीपिंग मध्ये आपण काय तयार करतो, जर्नल अँड लेजर. दॅट इज अ पार्ट ऑफ बुककीपिंग. द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बघा, आपण स्टेजेस बघितल्या, त्यामध्ये अकाउंटन्सी आपण लास्ट स्टेज काय बघितली होती, सेकंड लास्ट स्टेज, दॅट इज प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, दॅट इज रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी. टाइम पिरियड. Bookkeeping gives day-to-day detail and accountancy gives detail of entire year. ओके, म्हणजे बुककीपिंग मध्ये आपल्याला जो काही रेकॉर्ड मिळतो तो डे टू डे मिळत असतो. प्रत्येक दिवसाचा रेकॉर्ड आपल्याला जर बघायचा असेल तर अकाउंटिंग उपयोगाचं नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला कसला उपयोग होणार आहे, बुककीपिंगचा उपयोग होणार आहे. बिकॉज जर्नल्स गिव्स यू डे टू डे रेकॉर्ड, लेजर गिव्स यू डे टू डे रेकॉर्ड. म्हणजे प्रत्येक दिवसाचा रेकॉर्ड बघायचा असेल तर आपल्याला जर्नल आणि लेजरचा उपयोग होणार आहे. पण आपल्याला पूर्ण वर्षभराचा रेकॉर्ड बघायचा असेल एकत्र समराइज केलेला, तर आपल्याला कसला उपयोग होणार आहे, अकाउंटन्सीचा उपयोग होणार आहे. दॅट इज ट्रायल बॅलन्स और यू कॅन से प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और यू कॅन से बॅलन्स शीट. त्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्षभराचा जो रेकॉर्ड आहे तो आपल्याला डिटेल तिकडे दिसत असतात. डिसिजन मेकिंग. Management cannot take a full and final decision based on the data provided by bookkeeping. See, in bookkeeping, only preparation of journal and preparation of ledgers are included. Bookkeeping मध्ये काय तर फक्त जर्नल आणि लेजर, त्याच्या बेसिसवर आपण कोणताही फुल अँड फायनल डिसिजन घेऊ शकत नाही. So management cannot take any full and final decision only on the basis of data provided by the bookkeeping. कारण की बुककीपिंग मध्ये आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला हे बुककीपिंग मुळे कळत नाही. प्रॉफिट झाला किती, लॉस किती झाला हे आपल्याला कशामध्ये कळतं, अकाउंटन्सी मध्ये कळतं. लक्षात. आणि म्हणून बुककीपिंगचा जो डेटा असतो तो प्रायमरी डेटा असतो, त्याच्या बेसिसवर डायरेक्टली आपल्याला फुल अँड फायनल डिसिजन किंवा मोठे डिसिजन घेता येणार नाही. डिपेंडिंग ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटंट, the management can take critical business decision. Yes, but accountancy provided detailed financial information. म्हणजे अकाउंटन्सी तुम्हाला डिटेल फायनान्शियल इन्फॉर्मेशन देते अँड ऑन दॅट बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन. आणि जर तुम्हाला मोठे डिसिजन घ्यायचे असतील तर तुम्हाला कोणता डेटा लागणार आहे, अकाउंटन्सीचा डेटा लागणार आहे आणि त्याच्या बेसिसवर मोठे डिसिजन घेतले जाऊ शकतात. Skill required. Analytical skill is not required for bookkeeping because analysis is not part of bookkeeping.
बुक कीपिंग मध्ये अनालिसिस केलं जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी अनालिटिकल स्किलची गरज लागत नाही. It requires analytical skill because analysis of data is a part of accountancy. अकाउंटन्सी मध्ये डेटाचं अनालिसिस केलं जातं म्हणून जो व्यक्ती अकाउंटन्सी करतो त्याच्याकडे अनालिटिकल स्किल असलं पाहिजे. ओके, सो ऑल दीज आर डिफरन्स बिटवीन bookkeeping and accountancy. Thank you.